दादा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये एकंदरीत एमआयडीसीच्या मुद्द्यावरून जुंपलेली पाहायला मिळत आहे। मग मी काय करू का राम शिंदे साहेब सांगतील तशा पद्धतीने तो मुद्दा सुटेल। ते अधिकारी सुट्टीच्या निमित्तानं कुठं बाहेर गेले असतील फिरायला, जसं आपण पेज प्रकल्प ताडोबा वगैरे कुठं कुठं जातात आता नाही। काल हे जे काही आमचे महायुतीतले 3 घटक प्रमुख आहेत त्यांचे 4-4 लोक आपण महामंडळाचं वाटप कसं असावं आणि उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं साधारण महायुतीचे मेळावे किंवा महायुतीच्या सभा ह्या अधिवेशन संपल्यानंतर कशा पद्धतीनं ऑर्गनाईज करायच्या याच्याबद्दल त्यांची चर्चा झाली। आणि त्याच्यामध्ये मला सुनील तटकरे साहेब आमचे म्हणजे 3-4 प्रतिनिधी आहेत, त्याच्यापैकी सुनील तटकरेंनी मला ब्रीफिंग केलं तर ते म्हणाले की आता तुमच्या समोर ही चर्चा होईल, मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदे साहेब, आणि त्याच्यातनं पुढच्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी ठरवू। जागांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही। वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळे मतप्रवाह प्रत्येकाचे असू शकतात। तिथले जिल्हा अध्यक्ष ह्या तिन्ही पक्षाचे किंवा अजून कोणी प्रमुख पदाधिकारी जरी बोललं तर मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो, आता मिठाचा खडा टाकला, आता काहीतरी वेगळं घडणार, आता जागा वाटपात वाद होणार, काही तुम्ही तसलं डोक्यात आणू नका, काही वाद होणार नाही। आम्ही फार समंजस भूमिका घेऊन तिसऱ्यांदा ह्या देशाचे लोकप्रिय नेते, जगामध्ये देशाचं नाव ज्यांनी मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्या नरेंद्र मोदी साहेबांना आम्ही पंतप्रधान करण्याच्या करता 48 पैकी जास्तीत जास्त 45 तरी जागा कशा निवडून येतील अशा प्रकारचं नियोजन आमच्या तिन्ही पक्षाचं काही नाही, छोटा नाही, मधला नाही, धाकटा नाही, खूप मोठा नाही, काही नाही, सगळं व्यवस्थित करू। मराठा आरक्षणाची डेडलाईन जवळ आलेली आहे, चर्चा सभागृहात आहे, कधी भूमिका मांडणार आहे? मांडणार चर्चा नेहमी कुठल्याही गोष्टीची चर्चा हे थांबवायची नसते। चर्चेतनं नवीन नवीन गोष्टी पुढे येत असतात आणि स्वतः राज्याच्या प्रमुखांनी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका। कोणाला मिळणार आहे? दादा राम शिंदे आणि रोहित पवारांमध्ये एकंदरीत एमआयडीसीच्या मुद्द्यावरून जुंपलेली पाहायला मिळत आहे। मग मी काय करू तो मुद्दा सुटलेला दिसत नाहीये, तुम्ही का राम शिंदे साहेब सांगतील तशा पद्धतीने तो मुद्दा सुटेल। दिल्लीचा दौरा अमित शहा साहेबांना अतिशय ते देशाचं महत्वाची भूमिका त्यांना सगळी बजावावी लागती, त्याच्याकरता आज म्हणजे आम्ही गेल्यानंतर सुट्टी, शनिवार रविवार सुट्टी आहे। आम्ही गेल्यावर समजा काम ज्यांच्याकडे असतं ते अधिकारी सुट्टीच्या निमित्तानं कुठं बाहेर गेले असतील फिरायला, जसं आपण पेज प्रकल्प ताडोबा वगैरे कुठं कुठं जातात, ऐक रे बाबा, तशा पद्धतीनं अधिकारी नाही सापडले तर अडचण येते।